नमस्कार स्टुडंट, आज आपण बघणार आहोत अध्ययन अध्यापन शास्त्र घटक पहिला गणित स्वरूप याची स्वाध्याय. प्रश्न पहिला, पुढील बहुपर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. त्यामध्ये पहिला, मानवी बौद्धात्मक विकास प्रक्रियेत डॅश यांनी एकूण 4 महत्त्वाचे टप्पे मानले आहेत. ऑप्शन आहेत अ. पियाजे, ब. वॅगोट्स्की, क. ब्रुनर आणि ड. आसुबेल. तर याचे उत्तर आहे अ. पियाजे. दुसरा आहे, सूचनांच्या साहाय्याने असलेली शिकवण्याची क्षमता म्हणजे बुद्धी ही व्याख्या डॅश यांनी केली. त्यामध्ये ऑप्शन अ. पियाजे, ब. वॅगोट्स्की, क. ब्रुनर आणि ड. आसुबेल. याचे उत्तर आहे ब. वॅगोट्स्की. तिसरा आहे, डॅश यांच्या मते माहितीवर प्रक्रिया करणे, त्या माहितीचे व्यवस्थापन करणे व त्यापासून एक संरचना तयार करणे म्हणजे अध्ययन होय. त्याचे सुद्धा ऑप्शन आहेत अ. पियाजे, ब. वॅगोट्स्की, क. ब्रुनर आणि ड. आसुबेल. तर याचे उत्तर आहे क. ब्रुनर. चौथा, अध्यापनाविषयी प्रतिमानातील अग्रज संघटक प्रतिमान हे डॅश यांच्या अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनावर आधारित आहे. चौथ्या MCQचे सुद्धा असेच 4 ऑप्शन आहेत अ. पियाजे, ब. वॅगोट्स्की, क. ब्रुनर आणि ड. आसुबेल. तर याचे उत्तर आहे ड. आसुबेल. प्रश्न दुसरा आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला, गणित विषयाचे स्वरूप व त्याचे महत्त्व लिहा. उत्तर, मानवाने विज्ञानाच्या साहाय्याने आज पावतो खूप प्रगती साधलेली दिसून येते. आज चंद्रावर नव्हे तर मंगळावर सुद्धा मानव पोहोचलेला आहे. आकाशयानाची कक्षा निश्चित करणे, त्याचे वस्तुमान, आकारमान, भ्रमण कालावधी यांच्या उकलीसाठी गणित आवश्यक आहे. म्हणून गणिताला शास्त्राचा पाया म्हटले जाते. म्हणून पूज्य विनोबा भावे यांनी म्हटले आहे, ईश्वराखालोखाल मी गणिताला मानतो. त्यानंतर आहे गणित विषयाचे स्वरूप. पौराणिक काळात गणित व भूमिती यांचा चांगलाच संबंध दिसून येतो. वैदिक कामात यज्ञकुंडांची मापे चौरसाकृती, पंचकोनी, अष्टकोनी इत्यादी प्रकारचे दिसून येतात. यावरून आपल्याला कळते की गणित विषयाचे स्वरूप हे मोठ्या प्रमाणात दिसून येते. गणित विषयाचे महत्त्व बघू. गणित विषयाला अमूर्त म्हटले जाते. मूर्त पातळीवर आणण्यासाठी चित्र, आकृती, नमुने यांचा वापर करून उदाहरणाची उकल केली जाते. त्यासाठी गणित विषय आकलनीय होण्यास मदत होते. इंग्रजीमधून म्हटले आहे, मॅथेमॅटिक्स इज द गेटवे अँड की टू ऑल सायन्सेस. म्हणजेच गणित हे सर्व शास्त्राचे प्रवेशद्वार व कळ आहे. पुढे प्रश्न दुसरामध्ये दुसरा, गणित विषयाची गुणवैशिष्ट्ये लिहा. गणित विषयाची काय काय वैशिष्ट्ये आहेत ते पुढील प्रमाणे. त्यामध्ये पहिला, गणित हा मूलभूत विषय म्हणजेच कोर सब्जेक्ट आहे. दुसरा, गणित वेगवेगळ्या शास्त्रांचा पाया आहे म्हणजेच बेस. तिसरा, गणित अमूर्त विषय आहे. चौथा, विद्यार्थ्याच्या भावी जीवनासाठी उपयुक्त विषय आहे. पाचवा, गणित विषयामुळे तर्कशक्तीचा विकास सुद्धा होतो. सहावा, गणित विषयाचा पाठ्यक्रम बनवताना 10 घटकांचा अभ्यास लक्षात घ्यावा लागतो. पाठ्यक्रमाची मांडणी तर्कसंगत केलेली असते. या विषयामुळे तर्कशक्तीचा सुद्धा विकास होतो. प्रश्न दुसरामध्ये तिसरा आहे, गणित विषय व दैनंदिन जीवन याची सांगड कशी घालता येईल ते सोदाहरण लिहा. त्याचे उत्तर अशा प्रकारे, दैनंदिन जीवनात पावलोपावली गणिताचा वापर होताना दिसतो. आपल्या दैनंदिन व्यवहाराची सुरुवातच गणिताने होते. एक कोड पुढील प्रमाणे आहे. झोपेतून जागे झाल्यावर प्रथम कोणती क्रिया करतात? तुमचं उत्तर तयार ठेवा. कोणी सांगतो ब्रश करतो, कोणी सांगतो आंघोळ करतो. मग तुमचं उत्तर नेमकं काय? खरं तर पुढील प्रमाणे, अर्धवट डोळे उघडतो. बघा, अर्धवट ही गणिती संज्ञा आहे. काय झाली ना सुरुवात गणिताने. अशा प्रकारचे आपल्याला म्हणता येईल की गणित विषय व दैनंदिन जीवन याची सांगड आपल्याला रोजच्या रोज घालता येईल. चौथा क्वेश्चन आहे, अशिक्षित व्यक्तीसुद्धा गणित विषयात प्रलब्ध असतात. याची प्रचिती तुम्हाला कोणत्या ठिकाणी येते? सोदाहरण लिहा. त्याचे उत्तर, अशिक्षित व्यक्ती म्हटलं की त्याला शिक्षणाची जाणीव नसते. तरी तो दुकान चालवतो, एखादा व्यवहार करतो, पैसे बरोबर देतो घेतो, म्हणजे किती पैसे द्यायचे आणि किती वापस द्यायचे त्याला चोख समजते. ती माणसे आपली कामे सरळरित्या करतात, एका बाजूने, एका दिशेने, एका ध्येयाने. तर ही सगळी गणितामध्येच येतात. माणूस कसा पण असो, गणित माणसाला सोडत नाही.
पाचवा क्वेश्चन आहे, निसर्गात सुद्धा गणित आहे, याचे स्पष्टीकरण ऋतुचक्र, संजीवाच्या अवस्था इत्यादीच्या आधारे लिहा. त्याचे उत्तर, निसर्ग हे गणिताद्वारे चालते. ते कसे? तर आपले ऋतुचक्र असतात 3, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. तर मग यांना बरोबर 4-4 महिनेच कसे काय हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि 4 म्हणजे गणितमधला एक छोटासा भाग आहे. निसर्गामध्ये झाडाची उंची ठराविक असते. वेगवेगळे झाडं असतात पण ती झाडेच असतात पण त्यांची उंचीही समान असते. ते बघा गणितमध्ये आलाच. असे काही उदाहरण आपल्याला म्हणता येईल की निसर्गात सुद्धा गणित आहे. यानंतर आहे 6वा, गणित विषयातील शाखांतर्गत संबंध उदाहरणे देऊन लिहा. त्यामध्ये उत्तर, गणितातील अंकगणित, बीजगणित, भूमिती यामधील परस्पर संबंध. अंकगणित, गणितातील सर्व शास्त्राचे उगमस्थान अंकगणित आहे. याचे 2 प्रमुख शाखा. पहिला शुद्ध गणित. शुद्ध गणित म्हटलं की त्यात 0 ते 9 अंकाद्वारे तयार होणाऱ्या संख्या, स्वयाचे लेखन, संख्याचे प्रकार, संख्यावरील क्रिया इत्यादींचा समावेश होतो. संख्यालेखन म्हणजे एक प्रकारची आकृती होय. त्यात उदाहरण आपल्याला सांगता येईल की बेरीज, वजाबाकी. त्यानंतर दुसरं आहे व्यावहारिक किंवा उपयोजित गणित. यात परिणामी शेकडेवारी, दिनगणना, वेळापत्रक, व्याज, बँक व पोस्टचे व्यवहार, सरासरी, प्रमाण इत्यादी क्रियांचा समावेश होतो. यामध्ये उदाहरणात सांगता येईल नफा खरेदी वजा विक्री. यामध्ये याचे उदाहरण आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे बीजगणित. अंकगणिताचे सामान्यकरण म्हणजेच बीजगणित होय. त्यामध्ये उदाहरणात a × a असे दिलेले आहे. त्यानंतर आहे भूमिती. भूमितीवरील विविध मापन, रचना, आकृत्या, कृत्या यासाठी अंकगणिताची तसेच बीजगणिताची मदत घ्यावी लागते. यामध्ये उदाहरण, त्रिकोणाचे क्षेत्रफळ हा पाया × उंची आणि दुसरं वर्तुळाचे क्षेत्रफळ πr². 7वा क्वेश्चन आहे, ज्ञानरचनावादी अध्ययनात शिक्षकांची सुलभक म्हणून असणारी भूमिका लिहा. सुलभक अशी भूमिका. शिक्षक सांगतो, उपदेश करतो तर सुलभक विचारतो. शिक्षक समोर उभे राहून अध्यापन करतात तर सुलभक अध्ययनकर्त्याला पाठीमागून आधार देतात. शिक्षक पाठ्यांशावर आधारित उत्तरे देणारा विद्यार्थी तयार करतात तर सुलभक अध्ययनकर्त्याला योग्य मार्गदर्शन करतात. म्हणून ज्ञानरचनावाद या संकल्पनेत शिक्षक हा अध्यापन करणारा न राहता विद्यार्थ्याचा सुलभक बनला पाहिजे. 8वा क्वेश्चन आहे, व्यावहारिक अथवा उपयोजित क्षेत्रांतर्गत असणारी मूलभूत संबोधाची यादी करा. आपल्याला फक्त यादी करायला सांगितले आहे, सविस्तर लिहायला नाही. म्हणून पहिली, पियाजे, वॅगोट्स्की, ब्रुनर आणि ॲसुबल यांचे सिद्धांत. दुसरा, अध्ययन सिद्धांताचे गणित विषयात शैक्षणिक उपयोजन. आणि लास्ट, ज्ञानरचनावादी अध्ययनाचे स्वरूप. पुढे 9वा क्वेश्चन आहे, गणितीय ज्ञानाची संबोधात्मक व प्रक्रियात्मक अंगे स्पष्ट करा. गणितात प्रामुख्याने अंकगणित, बीजगणित व भूमिती या उपशाखांचा समावेश होतो. पहिला, अंकगणित. संख्या किंवा अंक विद्यार्थ्यांच्या समोर अमूर्त आहेत. त्यांना मूर्त स्वरूप प्राप्त करण्यासाठी भरपूर शैक्षणिक साधनांचा वापर करावा लागेल. पूर्व प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना गणन किंवा मोजणी हा भाग पूर्ण असतो. 1 व 2 संख्यांचे संबोध वर्गाध्यापन करताना विद्यार्थ्यांना परिचित चित्रे, फुले, पाने, चिंचुके, बिया, मणी इत्यादी. दुसरा आहे भूमिती. भूमितीची सुरुवात पूर्व प्राथमिक स्तरावरच होते. विविध आकार ओळखणे म्हणजे भूमिती होय. इयत्ता पहिलीच्या वर्गात आकाराचे दृढीकरण केले जाते. भूमितीतील मूलभूत संबोध बिंदू, रेषाखंड, किरण, रेषा यांच्या साहाय्याने मांडणी केली जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, पियाजे, वॅगोट्स्की, ब्रुनर आणि ॲसुबल यांच्या अध्ययन सिद्धांताचे गणित अध्यापनात कसे उपयोजन करेल? याचे उत्तर आहे, पहिला, पियाजे अध्ययन सिद्धांत. मानवी बोधात्मक विकास प्रक्रियेत पियाजेने एकूण 4 महत्त्वाचे टप्पे मानले आहेत. यामध्ये पहिला, वेदक कारक अवस्था. दुसरा, पूर्वाकृती अवस्था. तिसरा, प्रत्यक्षकृती अवस्था आणि चौथा, औपचारिक कृती अवस्था. दुसरा आहे वॅगोट्स्की बोधात्मक विकासाचा सिद्धांत. त्याचे काही गृहीतके. पहिला, प्रौढांनी लहानांना जगासमोरील आव्हानाची जाणीव करून देण्यास सक्षम बनविणे. दुसरा, सामाजिक प्रक्रियांद्वारे उच्च मानसिक प्रक्रियांची जडणघडण होते. व तिसरा, आव्हानामुळे मुलांचा बौद्धिक विकास साधतो.
तिसरा, ब्रुनर यांचा अध्ययन सिद्धांत. यांच्या मते माहितीवर प्रक्रिया करणे, त्या माहितीचे व्यवस्थापन करणे व त्यापासून एक संरचना तयार करणे म्हणजे अध्ययन होय. प्रत्येक व्यक्ती ही प्रक्रिया, व्यवस्थापन व संरचना आपापल्या पद्धतीने व क्षमतेने करीत असते. त्याच्या काही पायऱ्या दिलेल्या आहेत. मूर्त पातळीच्या नंतरची परिचय, परिचयाच्या नंतरची वर्गीकरण आणि त्यानंतर शेवटची पायरी आहे अमूर्त पातळी. याचं असे काही उदाहरण देता येईल. आसुबल यांची अध्ययन व अनुदेशन उपपत्ती. डेव्हिड आसुबल यांनी पाठ्यवस्तूवर प्रभुत्व मिळवण्यावर विशेष भर दिलेला दिसून येतो. आसुबल यांच्या मते विशिष्ट प्रकारच्या ज्ञानाचे संपादन करणे हे शालेय जीवनाचे ध्येय असते. त्यांच्या अध्ययनविषयक विचारांना अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन असे म्हटले जाते. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहीत असलेल्या माहितीशी नवीन माहितीची सांगड घातलेली असते. या दोन्ही गोष्टींची जुळणी करणे अत्यंत महत्त्वाचे असते. असं काही आपल्याला म्हणता येईल की पियाजे, वॅगोट्स्की, ब्रुनर आणि आसुबेल यांचे अध्ययन गणित अध्यापनात कसे उपयोजन करेल हे आपल्याला दिसून येईल. तर मग अशा प्रकारे आपले गणिताचे स्वरूप या घटकाचे प्रश्न, उत्तरे आणि स्वाध्याय झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. थँक यू फॉर वॉचिंग.